कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत असणाऱ्या कसबाबावडा इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। सुरुवातीला त्यांनी सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केली। स्वयंचलित असणाऱ्या या प्रकल्पामध्ये विविध प्रक्रिया केल्या जातात। 76 MLDचा हा सांडपाणी प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे कार्यान्वित असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये दररोज शहरातून 230 टनाच्या आसपास कचरा संकलित होतो। त्यामधील सुमारे 180 टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाते। RDF प्रकल्पात 100 टन, बायोगॅसमधून 25 टन, विंट्रो खत प्रकल्पात 50 टन आणि स्लरी प्रकल्पात 5 टनावर प्रक्रिया होते। लिचेड प्रक्रिया प्रकल्पाची प्रतिदिन 75,000 लिटर क्षमता आहे। घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावर सध्या कार्यरत असलेल्या 30 टन बायोगॅस प्रकल्पाशेजारीच 3,70,00,000 रुपये खर्चून उभारण्यात येत असणाऱ्या 20 टनाचा नवीन बायोगॅस प्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय। येत्या काळात 50 टन क्षमतेच्या दोन्ही बायोगॅस प्रकल्पातून प्रतिदिन 3,500 क्युबिक मीटर गॅस तयार होणार आहे। यापैकी 1,500 क्युबिक मीटर गॅस वीज निर्मितीसाठी तर 1,500 क्युबिक मीटर गॅस CNG साठी वापरला जाईल। येत्या काळात जुन्या साचलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची कार्यवाही महानगरपालिका करणार असल्याची माहिती उपायुक्त परितोष कंकाळ यांनी दिली। या ठिकाणी कोल्हापूर शहरातील प्रामुख्याने जयंती नाला, बापट कॅम्प आणि सदर बाजार येथील जे सांडपाणी आहे त्याच्यावर 76 MLD प्रकल्पातून कशा प्रकारे ट्रीटमेंट केली जाते, स्काडा सिस्टीमच्या माध्यमातून कसं संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित आणि योग्यरित्या चालवलं जात आहे याचं त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर या ठिकाणचा जो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे तो आपला डेली जो दैनंदिन येणारा कचरा सुमारे 200 ते 250 टन इतका मेट्रिक टन एवढा कचरा आहे आणि त्यावर होणाऱ्या विविध प्रक्रिया आणि पुढील नियोजन जे आहे येथील दोन महिन्यामध्ये जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो फ्रेश वेस्ट असेल त्याच्यासोबतच शासनाकडे सादर केलेला म्हणजे SBM स्वच्छ भारत मिशनकडे सादर केलेला जो DPR आहे त्याच्यामध्ये सिव्हिल वर्कचा DPR आणि यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलचा DPR या दोन्ही प्रकल्पांची इत्थंभूत माहिती त्यांना आपण दिलेली आहे। त्यासोबतच जुना साचलेला जो कचरा आहे म्हणजे लिगसी वेस्ट आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याकरता बायोमायनिंगचं जे सद्यस्थिती जी आहे प्रकल्पाची आपल्या त्याबाबत इत्थंभूत माहिती दिली आहे आणि येत्या कालावधीमध्ये नजीकच्या कालावधीमध्ये आपण पूर्ण क्षमतेनं हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू करत आहोत। वर्षानुवर्ष साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे। येत्या काळात हा प्रकल्प राज्यात अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं दिसून येईल असा विश्वास सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी व्यक्त केलाय। कोल्हापूर शहरातून साधारण प्रतिदिन 220 ते 250 टन कचरा आपल्याकडे संकलित केला जातो आणि या प्रकल्पावरती कसबाबावडा झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरती वेगवेगळे जे 5 ते 6 प्रकल्प आहेत या सर्व प्रकल्पावर या आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते। प्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणी ऑर्गॅनिक वेगळं केलं जातं, RDF वेगळं केलं जातं, त्यानंतर विंड्रो कंपोस्ट खत वेगळं केलं जातं। या सगळ्यानंतरही जे काही शिल्लक मटेरियल राहतं ते इनर्ट मटेरियल म्हणून अन्यत्र ठेवलं जातं। या इनर्ट मटेरियलवरती जे वर्षानुवर्ष साठलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रक्रिया करण्याबाबतचं बायोमायनिंग प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, त्याची लवकरच वर्क ऑर्डर होत आहे। या सगळ्या प्रक्रियेनंतर नजीकच्या 1 ते 2 महिन्यात या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प सर्वोत्तमरित्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं चालू राहील असं महानगरपालिकेचे प्रयत्न चालू आहेत। सध्याचा वीज आणि CNGवर होणारा 1,68,00,000 खर्च भविष्यात वाचेल। नवीन बायोमायनिंग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हा प्रकल्प झाल्यानंतर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाशेजारी असलेला 1,65,000 टन कचऱ्याचा डोंगर दिसणार नाही।